हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये. खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर कशा आहात सर्वजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ बघता. तर असंच लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, असंच सपोर्ट राहू द्या. तर बघू शकता तुम्ही इथे मी सोयाबीनचे पराठे बनवलेले आहेत आणि एकदम मस्त क्रिस्पी आणि खूप छान लागतात खायला. अजिबात फुटणार नाही अशी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे सोयाबीन घेतलेलं आहे, 1/2 किलो आणि जास्तच आहे थोडंसं सोयाबीन. तर बघू शकता इथे भिजत घालून ठेवलेलं आहे मी. तर तुम्ही ना उकळीमधून पण काढू शकता, पण तुम्हाला सांगते मी नंतर की उकळीमधून काढल्याच्यानंतर आणि असा केल्याच्यानंतर काय फरक होतो पराठ्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही इथे भिजत ठेवलेले आहेत मी. तुम्ही 20 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास अगोदर पण भिजवून ठेवू शकता सोयाबीनला, लगेच भिजून जातात ते. तर बघू शकता अशा पद्धतीने छान अशा अर्ध्या तासानंतर आपले छान भिजलेले आहेत. मी असं पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर मिक्सरमधून असे छान बारीक करून घेतलेले आहे. तोपर्यंत कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान तापलेली आहे. तेल टाकायचं आहे कढईमध्ये. तर तेल छान टाकायचं आहे, म्हणजे थोडं जास्त टाकायचं, एकदम कमी नाही, चिंगूसपणा नाही करायचा आहे. तर बघू शकता इथे मी थोडं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये तर बघू तुम्ही म्हणसाल की यामध्ये कचरा कशाचा आहे. ते पापड मी तळलेले होते त्यामध्ये, तेच तेल मी इथे यूज केलेलं आहे. तर बघू शकता जिरे घातलेले आहे, 1 चमच मी जिरे छान असे भाजून घ्यायचे लाल होईपर्यंत. आता मिरची घालणार आहोत, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक कापून घेतलेल्या आहेत, छान फ्राय होऊ द्यायच्या आहेत मिरच्या. नंतर आपण कांदा टाकणार आहोत. कांदा पण एक मोठ्या आकाराचा घेतलेला आहे मी बारीक चिरून. तर अशा पद्धतीने छान असा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, लालसर, जास्त लालसर पण नाही, पण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. तर अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. आणि बघू शकता इथे कांदा आता छान असा मुलायम झालेला आहे, म्हणजे जास्त झालेला नाही. त्यामध्ये मी टाकलेला आहे अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. अद्रक लसूणचा पेस्ट छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर नाहीतर कच्चा कच्चा वास येतो अद्रक लसूणचा, त्यामुळे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि माझा ना आणखीन वॉच टाईम पूर्ण झालेला नाही, तर तुम्ही असा सपोर्ट राहू द्या, सपोर्ट करा आणि माझा वॉच टाईम लवकर पूर्ण होईल तुमच्यामुळे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी यामध्ये ना थोडीशी मेथी कापून टाकलेली आहे, माझ्याकडे होती म्हणून मी थोडीशी टाकलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी बारीक केलेलं होतं मिक्सरमध्ये सोयाबीन हे टाकलेलं आहे. तर मी ना सांगत होती की आता हे छान मिक्स करून घ्यायचं. मी सांगत होती की ना तुम्हाला उकळीतून काढल्याला आणि भिजत घातलेल्याचा काय फरक आहे. तर उकळीतून जे काढलेला आपण सोयाबीन असतो ना, तो थोडं शिजल्या जातं अगोदरच आणि त्यामध्ये पाण्याचा अंश पण राहतो जास्त. तर ते काय होतात मग नंतर असं हे मिश्रण आहे ना हे बनवलेलं आपण, तर हे थोडं ना चिकट बनतं, म्हणजे इतकं सुक्कं बनत नाही. तर त्यामुळे ना मग पराठे बनवायला नंतर त्रास होतो आपल्याला, पराठे फुटतात. त्यामुळे मी असं बनवलेलं आहे. तर इथे मीठ टाकलेलं आहे, मी मसाले घालून घ्यायचे आहेत. गरम मसाला एकदम थोडासा टाकलेला आहे, मिरची पावडर तिखटवाला आहे हे, आणि हळदी पावडर टाकायचा आहे, चाट मसाला टाकायचा आहे. तर जिरा पावडर असलं तर ते पण टाकू शकता, मी इथे जिरेच घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने केल्याच्यानंतर ना कोथिंबीर पण घातलेली आहे मी. अशा पद्धतीने केल्याच्यानंतर ना काय होते, सुक्कं मिश्रण बनतं आणि शिजल्या पण जातं. आणि आपल्याला काही एकदम जास्त असं शिजवायचं नाही, हलकं शिजवून घ्यायचं आहे, कारण की पराठे बनवताना पण आपलं थोडंसं शिजतंच त्यामुळे. आणि एकदम बारीक केलेलं असतं ना, त्यामुळे त्याला जास्त टाईम नाही लागत वाफाळायला, शिजायला जास्त टाईम नाही लागत. तर त्यामुळे ते फुटत नाहीत आणि मस्त जितकं आपण सारण भरलं ना तितकं आपलं सारण बसते आणि मस्त लागतात, टेस्टी अशी. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करायला. मी काय केलं, याच्यावरून थोडासा पाण्याचा शिडकावा पण टाकलेला आहे, पाण्यात टाकलेलं आहे, थोडंसं हलकंसं पाणी टाकलेलं आहे, कारण की थोडं ओलसर झालं ना तर आणखीन थोडी वाफ निघून जाईल. तर अशा पद्धतीने ना हे मिश्रण छान असं सारण तयार झालेलं आहे. आता आपण एका कटोरीमध्ये बाउलमध्ये काढलेलं आहे, यामध्ये धनिया टाकलेला आहे. तर थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे सारण. थंड बघू शकता तुम्ही किती सुक्कं मस्त झालेलं आहे, छान शिजलेलं पण. आम्ही टेस्ट करून बघितलं, तुम्ही पण बघायचं टेस्ट करून मीठ बरोबर आहे का नाही ते. तर बघू शकता मुलांना टिफिनमध्ये द्यायला तर खूपच भारी करून ठेवायचं असं, नंतर आपल्याला बनवायला खूप इझी होते. तर अशा पद्धतीने आपण आता
पराठा लाटून घेऊया. तर बघू शकता पराठा बनवताना पण लाटताना पण अशा पद्धतीने काही चुका करतात. काही जण ते आपल्याला हे ना पीठ घेतलेलं आहे, मी एक लोई घेतलेली आहे, त्याला असं वाटीसारखं गोल केलेलं आहे, पण तळाला मी जाडत ठेवलेलं आहे, कारण की आपण लाटताना ते आणखीन पतलं होऊन जातं ना, मग फाटतं पराठा. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही सारण किती पण भरून शकता यामध्ये दाबून दाबून, तरी पण फाटणार नाही पराठा. तर वरतून पीठ टाकलेलं आहे मी, पराठा फाटणार पण नाही आणि छान फुगेल पण. तर अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे पीठ टाकून. हाताला पण पीठ लावायचं आहे आणि दोन्ही बाजूने पीठ लावून छान असं लाटून घ्यायचं आहे. आपल्याला हातानेच असं थोडं दाबल्यावानी करायचं आणि लाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाटू शकता. पतलं जितका पतला होईल ना तितका पण पतला पण होऊ शकते हा पराठा, पण जास्त पतला केला ना तर फुटायची भीती वाटते. तरी पण मी बनवलेला. तर अशा पद्धतीने आपला छान पराठा लाटून झाला. इकडे तवा गरम करायला ठेवला होता आधीच. आता तवा पण छान गरम झालेला आहे, त्यावर टाकलेलं तेल टाकायचं आहे, कारण की पहिला पराठा ना चिपकतो ना तव्याला, त्यामुळे तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तेल टाकल्यानंतर छान असा क्रिस्पी पण बनतो आणि कलर पण छान येतो, त्यामुळे वरतून पण तेल टाकलेलं आहे. आता छान खालची बाजू भाजली की आपण पलटी करून घेऊया. तर बघू शकता किती मस्त असा आपला पराठा दिसत आहे. खायला पण इतका टेस्टी लागतो. कोण जास्त करून मुलं ना सोयाबीनची भाजी खात नाहीत, तर त्यांना ना असा सोयाबीनचा पराठा बनवून द्यायचा, तर खूप भारी वाटेल आणि आवडीने खातील मुलं. आणि सगळ्यांनाच आवडेल हा पराठा बनवल्याच्या नंतर. भाजी तेवढी आवडणार नाही, पण पराठा सगळ्यांनाच आवडतं. बघू शकता अशा पद्धतीने आपला पराठा पण छान असं फुलत आहे. आणि असंच आपल्याला दुसरे पराठे करून घ्यायचे आहेत. आपला पराठा पण छान असा रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण दुसरा पण पराठा करून घेणार आहोत. आणि बघू शकता तुम्ही किती मस्त असा क्रिस्पी दिसत आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे दुसरा पण. तर मी इथे दुसरा पण लाटून घेतलेला आहे, असा टाकलेला आहे, वरतून तेल लावून घ्यायचं आहे, ते पण असाच पलटून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने खूप छान असा पराठा बनलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर किती छान पराठा फुलत आहे बघू शकता तुम्ही. सारण बघा वरतून पण दिसते इतकं सारण भरलेलं आहे मी. तर खूप सोप्पा आहे पराठा बनवणं. खूप तुम्ही बनवून ठेवू शकता, नंतर खायचे म्हणजे मुलांना द्यायचा, खायच्या टायमाला बनवायचं आणि लगेच गरम गरम खायचं. तर बघू शकता किती मस्त असा पराठा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने सगळे पराठे बनवून घ्यायचे. याच्यासोबत तुम्ही चटणी पण बनवू शकता, नाही बनवली तरी चालेल, कारण की आपण हे तिखट म्हणजे आहेच, असं पण खाऊ शकतो सुका सॉससोबत खायचा कोणत्या. तर बघू शकता इतकं सारण भरलेलं आहे आतमध्ये, किती मस्त असा पराठा